नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. माळशिरस तालुक्यातील कुडूस गावचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक विनायक नामदेवराव ठवरे पाटील माढा लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिले आहेत. पण ते ठामपणे का उभे राहिले याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विकासाचे मॉडेल व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या सहकार्याने कुडूसगावच्या विकासामध्ये मोठा हातभार आहे. भविष्यामध्ये अनेक विकास कामे व सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी माळशिरसचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असून लोकनियुक्त जनतेतील सरपंच यांना त्याने माझ्या विचारांच्या असणाऱ्या लोकांचे समर्थन दिले आहे. तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतात. आज आपण खुडूस तालुका माळशिरस या गावामध्ये आलेलो आहे आणि या गावामध्ये आता सध्या लोकसभेची निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली आहे. या गावामधील लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच प्राध्यापक विनायक नामदेव ठवरे पाटील आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की या निवडणुकीमध्ये नेमकी त्यांच्या आणि त्यांच्या विचाराच्या माणसांची नेमकी काय भूमिका आहे. आपण त्यांच्याकडूनच प्रत्यक्ष जाणून घेऊया. नमस्ते सर, तुमचं बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. आता हे सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे. आता ह्या निवडणुकीच्या विषयी अनेक ठिकाणी मतमतांतर सुरू होत आहे. तर या निवडणुकीत आपली नेमकी भूमिका काय राहणार? आत्ता सध्या या रणधुमाळीमध्ये वास्तविक पाहता आपल्या देशामध्ये 5 ते 10 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे, आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे 10 वर्षात विकास झालेला आहे ते कधीही 30-40 वर्षामध्ये झालेला दिसत नाही. आणि दुसरा मुद्दा, जी जगामध्ये भारताची जी प्रतिमा आहे ती उंचवण्याचं काम भारत देशाचे पंतप्रधान आपले मोदी साहेब करत आहेत. आणि त्याच पद्धतीनं आपल्या तालुक्यामध्ये जे गेल्या वेळचे आमदार, आत्ताचे आमदार जे रामभाऊ सातपुते साहेब, ते त्यांनी जे विकासाचं जे पाऊल उचललेलं आहे ते आत्तापर्यंत ज्या वरच्या भागामध्ये काही गावामध्ये कधी 30-40 वर्षामध्ये विकास निधी गेला नव्हता, त्या गावामध्ये सुद्धा विकास निधी फक्त रामभाऊ सातपुते आणि भाजपच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने ते आत्तापर्यंत पूर्ण केलं आहे. आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी सुद्धा ह्या ठिकाणी वेळोवेळी केंद्र शासनामधून पाण्याचे प्रश्न असतील किंवा रेल्वेचा प्रश्न असेल, जे 40-40, 50-50 वर्ष सुटलं नाही तेही सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याच खुडूस गावामधून जो नॅशनल हायवे पालखी महामार्ग गेलेला आहे, तुम्ही तेच कामाचं उदाहरण बघा ना. 5 वर्षामध्ये हे काम आत्ता सध्या प्रत्येक पार्टीचा सुद्धा व्यक्ती त्या रोडनं जाताना की भाजपच्या सरकारने जे कामं केलेली आहे, कुठलाही भ्रष्टाचार नाही. 10 वर्षामध्ये देशाची आर्थिक परिस्थिती असू द्या किंवा सुरक्षेचा प्रश्न असू द्या, त्याच्यामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांसारखा नेतृत्व कुणीही असू शकत नाही. आणि विरोधकाकडे पंतप्रधानासारखा उमेदवार दुसरा कुणाही नाही. तर ही निवडणूक आपली ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या खालच्या लेवलची नसून ही देशाची निवडणूक आहे. लक्षात ठेवा, देशाची निवडणूक आहे. आपण देशाचा पंतप्रधान निवडतोय. आपण पंचायत समिती सदस्याचा निवडत नाही, जिल्हा परिषद सदस्य निवडत नाही, की आपण देशाचा विचार करून, देश डोळ्यासमोर ठेवून, आणि जर त्या ठिकाणी आपण दुसऱ्याला जर सहकार्य केलं तर आपण 50-60 वर्ष पाठीमागे जाईल. जे नरेंद्रभाई मोदी साहेब सरकारने जी आत्तापर्यंत जी कामं केली आहेत ती विकासाच्या दृष्टीने चांगली आहेत. म्हणून आम्ही आणि जे माझ्या विचाराची मांडणारी तालुक्यातली लोक असतील, किंवा खुडूस असेल, डोंबाळवाडी असेल, झंजेवाडी असेल, विजोरी असेल, पिसेवाडी असेल, किंवा आम्हाला जे काय आमच्या विचाराचे जो तरुण वर्ग आहे, हा सगळा तरुण वर्ग फक्त आम्ही कमळ ह्या चिन्हाकडे बघून आणि त्या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आम्ही मताधिक्यानं निवडून आणणार. आणि तसंच ह्या तालुक्यामध्ये माळशिरसचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्याही मार्गदर्शनाखाली माझा त्या ठिकाणी काम चालू आहे. तर आम्ही इथून पुढे आहे त्याच पक्षामध्ये राहून आम्ही कुठल्याही गटातटाला पाठिंबा न देता आम्ही फक्त कमळ या चिन्हासाठीच आम्ही प्रचार करणार आहोत. भाजपच्या डोक्यामध्ये असणारं विकासाचं व्हिजन
आणि ह्या महायुतीमध्ये एक काहीतरी ज्या गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी करण्याची त्यांची मानसिकता, हा जो विकास आहे, हा विकास आहे, देशामधील जो भ्रष्टाचार आहे तो थांबलेला आहे. यामुळं ग्रामीण भागातल्या सुद्धा कार्यकर्त्यांची भाजपमध्ये असल्याने तर अभिमानानं छाती फुलते. हो, ऊर्जा आली. कारण का जे तरुण वर्ग आहे, जे 40 वर्ष ज्यांना माहिती नाही, ज्या पक्षामध्ये घराणेशाही जास्त प्रमाणामध्ये आहे, हा एक मुद्दा आहे. 50-60 वर्षसुद्धा एकाच घरामध्ये सत्ता आणि फिरवत आम्हाला सत्ता पाहिजे, हे योग्य नाही. सगळ्याला त्या ठिकाणी कारभार आणि त्या ठिकाणी विकास समाजकार्य करण्याची प्रत्येकाला संधी मिळणं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये आणि घटनेमध्ये दिलेलं आहे. तो प्रत्येकाला अधिकार आहे, तो प्रत्येकाला दिला गेला पाहिजे, प्रत्येक घटकाला दिला पाहिजे. प्रत्येक समाज घटकाला न्याय फक्त भाजप देऊ शकतं. आता इतर पक्षामध्ये तुम्ही बघा, इतर पक्षामध्ये कोणत्या जातींना किंवा प्रतिनिधींना किती प्रतिनिधी त्यांनी उमेदवारी दिलेली आहे, याचाही तुम्ही अभ्यास करा. मंत्रिमंडळ असताना काँग्रेसच्या काळामध्ये किंवा महायुतीच्या काळामध्ये किंवा महाविकास आघाडीच्या काळामध्ये आत मंत्री कोणत्या कोणत्या समाज घटकांना प्रतिनिधित्व दिलेलं होतं, तेही तुम्ही तपासून पहा. हे सगळी जनता बघते. जनता खूप हुशार आहे. नेते कुठेही जाऊ द्या, आम्ही फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे बघून आणि भाजपकडे बघून आम्ही त्यांनाच फक्त सहकार्य करणार आहे. आणि आम्हाला मीच नाही, आमच्याबरोबर जेवढे नवीन कार्यकर्ते आहेत, नवीन विचाराचे आहेत, ते सुशिक्षित आहेत, ते सर्वजण भारतीय जनता पार्टीला सहकार्य करणार. म्हणजे भाजपचं विकास, नरेंद्र मोदींचं व्हिजन देशाविषयी असलेलं विजय या महायुतीमध्ये आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च उमेदवारी, आमदार राम सातपुते यांनी केलेला विकास आणि डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांचं सहकार्य, यामुळं तुम्ही भाजपचं अधिक जोमानं काम करण्याचा निर्णय. आणि दुसरा सगळ्यात मुद्दा, राष्ट्रप्रेम हे फक्त भाजपने शिकवावं, इतर पक्षांनी शिकवू नये. जे राष्ट्राबद्दल आस्था आहे ते फक्त भाजपकडे आहे, इतर पक्षाकडे ते कमी जाणवते. कारण का इतर पक्षाकडे घराणेशाही, माझा मुलगा, माझा पुतण्या, त्या ठिकाणी माझं कोणतरी तिथं बसावं, माझा घराचा विकास व्हावा, यांचं हे विजन आहे. देशाचं विजन ह्यांच्या कुठल्या पक्षाकडे नाही आहे, असं आमच्या तरुणांच्या मनामध्ये वाटतं. त्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे बघून आम्ही ही निवडणूक लढवणार आहे की पुढल्या बाबीमध्ये इथून पुढं सुद्धा जे भाजप आहे, जे विजन आहे त्यांच्याकडे, विकासाचं विजन, काहीतरी टार्गेट राहतं त्यांच्याकडे. आणि देशामध्ये तुम्ही सुद्धा पहा ना, 10 वर्षामध्ये एक स्फोट नाही, एक बॉम्बस्फोट नाही, एक कुठला हल्ला नाही, अतिरेकी हल्ला नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आपण तर देश आपला सुरक्षित बनत चाललेला आहे. देश आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या आणि जगामध्ये आपलं देश नाव करायला लागलं आहे. आपल्या देशाबद्दल थोडीशी भीती शेजारील देशाला सुद्धा झालेला आहे. त्यामुळे आम्ही इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष, आताही 10 वर्ष आम्ही काम केलेलं आहे आणि इथून पुढं सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षामध्येच राहणार आहे आणि इथून पुढं भारतीय जनता पक्षाचंच काम करणार आहे. आता शेवटचा प्रश्न, माळशिरस तालुक्यामध्ये ज्या काही घडामोडी घडतात आहे, आदला बदलचे असतील, पक्षप्रवेश असेल, त्याचा काय परिणाम होईल का? त्याचा काही परिणाम होणार नाही. सर्व जनता सुज्ञ आहे. हे राजकीय पुढारी प्रत्येकाच्या स्वार्थासाठी कोण कुठं जाते, कोण कुठं जाते हे जनता पाहते आहे. त्याच्यामुळे जनतेला राजकीय पुढाऱ्यांनी वेड्यामध्ये काढू नये, त्यांचं कोणीही मनावरती घेणार नाही. आमच्यासारखा सर्वसामान्य मतदार किंवा जे काय चांगल्या विचाराची लोक आहेत ती हा सर्व विचार भारतीय जनता पक्षाकडे बघून मतदान करणार आहे, नरेंद्र मोदी साहेबांकडे बघून मतदान करणार आहे, फडणवीस साहेबांकडे बघून मतदान करणार आहे. त्याच्यामुळे आज इकडे गेला, उद्या तिकडे गेला, हे तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी कोणता एक पक्ष ठेवला आहे? सगळ्या पक्षामध्ये जाऊन आपापली फायदा करून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या विचाराशी आपण बोलणं योग्य नाही. त्यांनी त्यांच्याबरोबर राहावं. पण आम्ही जनता मात्र, सर्वसामान्य जनता, जे लहान छोटे पुढारी आहेत, ते सर्व आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबरच राहणार आहोत. आपण पाहिलं की आता हे लोकनियुक्त थेट जनतेचे सरपंच आहे. माळशिरस तालुक्यामध्ये खुडूस एक परिवर्तनवादी असणारे हे गाव आहे आणि त्या गावचं हे प्रतिनिधित्व करतायत. यांनी आत्ता बरेचसं मुद्दं सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यामध्ये असलेलं व्हिजन, राष्ट्र म्हणून एक बळकटीकरण आणि ह्या तालुक्यामध्ये जे लोकप्रतिनिधी लाभले, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी केलेला विकास आणि यांना साथ देण्याकरता डॉक्टर आप्पासाहेब देशमुख असे दिग्गज ज्यांनी माळशिरस नगरपंचायतमध्ये विकास केला. त्यामुळं हे प्राध्यापक
विनायक ठवरे पाटील आहेत, त्यांची मानसिकता आहे. त्यांनी आत्ताच ठामपणे त्यांची भूमिका अतिशय परखडपणे आणि निस्वार्थीपणे मांडलेलं आहे की पुढच्या रणनीतीसाठी त्यांची काय भूमिका आहे, धोरणं आहे ती, त्यांच्यासोबत कुणी आहेत, त्यांचीसुद्धा कशी मानसिकता आहे हे त्यांनी सांगितलं. निश्चितपणे तुम्ही आलात आणि ज्या काय तुमच्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल बारामती झटका परिवारांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करून आपल्या ह्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून पोहोचवण्याचं काम करू. तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. राम राम.